हॅलो, कसं काय मंडळी? तर आज होतं आमचं शिर्डीमध्ये डे सेकंड आणि आम्ही मॉर्निंगमध्ये सगळे फटाफट रेडी झालो आणि निघालो होतो बाबांच्या दर्शनासाठी. मी साडी वेअर केली होती, माझी खूप इच्छा होती साडी घालायची शिर्डीमध्ये. तर तुम्हाला आतमध्ये फोन्स वगैरे स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे, तर तुम्हाला बाहेरच सबमिट करावं लागेल. आमचं दर्शन वगैरे सगळं आटोपलेलं होतं, छान पद्धतीने दर्शन झालं होतं शांतीने. आणि त्यानं आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. मॉर्निंगपासून मी दर्शनपर्यंत काही खाल्लेलं नव्हतं आणि आम्ही मग तिथनं निघालो होतो शनिशिंगणापूरसाठी. तर शनिशिंगणापूरला जाताना तुम्हाला पूर्ण ऑन द वे यू विल गेट टू सी दिस टाईप ऑफ थिंग, लाईक म्हणजे तुम्हाला असं ज्युसेसचे सेंटर मिळेल आणि प्रत्येक ज्यूसच्या सेंटरवर तुम्हाला असं सेटअप दिसणार ज्यूस काढायचा. तर आम्ही छान तिथे ज्यूस वगैरे पिलं आणि मग नंतर आम्ही मंदिरात पोचलो. तर बस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिशिंगणापूरमध्ये भरपूर स्कॅम होतात. तुम्हाला ते लोक 500 मीटरपासूनच म्हणेल की आप हमारे पार्किंग में गाडी लगाइए, हमारे यहाँ से पूजे का सामान लीजिए. ऐकायचं नाही बिलकुल. मंदिरच्या प्रेमायसेसमध्ये तुम्हाला पार्किंग, पूजेचं सामान सगळं मिळेल, तिथूनच घ्या. त्यांच्या गोष्टीत बिलकुल यायचं नाही. बाकी आमचं इथे पण दर्शन छान पद्धतीने झालं आणि इथले प्रेमायसेस भरपूर छान झाले आहे. आता आधीपेक्षा भरपूर चेंज झालं. आम्ही भरपूर वर्षानंतर तिथे गेलेलो, बट लाईक तुम्हाला इथलं सराउंडिंग ॲटमॉस्फिअर खूपच छान वाटेल. तुम्हाला इथे खूप छान फोटोज वगैरे, तुम्ही व्हिडिओज वगैरे खूप छान काढू शकता. तर मग शनिशिंगणापूरवरनं आम्ही निघालो होतो मलकापूरसाठी, कारण मलकापूरला माझी आत्या राहते आणि आम्हाला मॉर्निंगमध्ये शेगावचं दर्शन करायचं होतं. आणि मलकापूर आणि शेगावचा डिस्टन्स 50 किलोमीटरचा आहे, तर आम्ही रात्रभर तिथेच स्टे करणार होतो. तर बाहेरचा वेदर खूप छान झाला होता, एकदम छान पाऊस येत होता आणि थंड थंड वातावरण झालेलं होतं आणि आम्हाला तिथे लेट नाईटच झाली पोहोचायला. तर मग आम्ही रात्रभर तिथेच स्टे केला. तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाई.